फिनिशिंग असते का ताई? असतो आम्ही कॉलमध्ये असते. हा. तुमचं नाव काय दादा? माझं नाव संजय कुंभारे. अच्छा. आणि किती वर्ष झालं तुमचं ह्या बिझनेसला? वर्ष आमचं तसं पिढीजात बिझनेस आहे. हा, म्हणजे वडिलांच्या आमचे काळापासून. वडिलांच्या वडिलांपासून चालू आहे. हा. आणि ह्याला गणेशची मूर्ती बनवायला किती दिवस म्हणजे किती महिने लागतात का वर्ष काय? महिने तसं आमचं काम वर्षभर चालू असतं. कारण आम्ही होलसेल करतो त्यामुळं काम कंटिन्यू चालू चालूच असतं. जसं तयार होईल तसं माल जात असतो. नाही गौराई नाही, फक्त गणपती. आणि ते ह्याचे असते ती नवरात्रची देवी असते आपली. देवी पण करता का? अच्छा. मग ह्याचे रेट सांगा मला. ह्याचं कसं आहे, साईज वरती रेट असतात. हा आपला गणपती लहान मोठा त्याच्यावरती रेट निघतात. हा हा. तर 18 इंचाचा गणपती साधारण होलसेलला जातो 1900, 2000, 2100. जशी काम कमी जास्ती असेल त्यानुसार रेट जातो होलसेलला. हा मग तिथून पुढे रिटेलला आपल्याकडे नेऊन जे कस्टमर रेट वेगळे लावतो. हा बरोबर आहे. सांगता का रेट? 18 इंचाचा साधारणतः 1900 ते 2000 पर्यंत जातो. 18 इंचचा कोणता आहे? 18 इंच तो सुरुवातीपासून आहे बघा. तो पहिला गणपती ना, तो वरचा का? हा तो 18 इंचचा. तो 18 इंचाची. ही सगळी 18 इंचाची लाईन आहे. ही सगळी 18 इंचची लाईन आहे का? ती 18 इंच आहे. ती खालचे पण 18 इंचचे आहेत. पण काय ना आपण ड्रेपरी वगैरे केली आहे त्याच्यामुळं त्यांचे एक्स्ट्रा ड्रेपरीचे चार्जेस लागतात. अच्छा. ते 1900 ला आहे का वरचे सगळे? हा, 1900 ते 2000. कमी कोणाला काम कमी जास्त आहे त्यानुसार रेट निघते. 1900 ते 2000 वरचे सगळे लाईन ना? अच्छा. 18 इंचाची जी खालचे पण काय पण त्यांना ड्रेपरी केल्यामुळं त्यांचे फार तर एक 700-800 रुपये ड्रेपरीचे ऍड होतात होलसेलमध्ये. हा हा हा. म्हणजे 1900 मध्ये किंमत आणि ड्रेपरीची ऍड करून ते 1900 ते 2000 फार 2700-2800 पर्यंत जाते होलसेल. अच्छा. मग ते दुसरी लाईन काम कमी जास्त असल्यामुळे त्यानंतर 2 फूट 20 इंच असे ते सगळे एक रेंज मध्ये येतात. अच्छा. म्हणजे फुटावरती ना? साईज आणि कमी जास्ती काम. हा बरोबर. ते कसं होतं, जरी 2 फुटाचा गणपती असला आणि त्याला काम कमी असेल त्याची किंमत थोडी कमी असते. कमी असते. आणि 2 फुटाचा गणपती आणि त्याला काम जास्ती असेल तर त्याची किंमत 3 फुटाच्या रेंज मध्ये पण जाते. कारण त्याला काम जास्ती असतं. बरोबर आहे. त्यानुसार रेट निघतात. हो. आणि ही तिसरी जी लाईन आहे त्याचे काय रेट? हे सगळे 2-2.5 फुटामध्येच आहेत. हे 2 फूट, 2.25 फूट असे हे 2.5 फूट. ह्यांची साधारणतः 3500-4000 असा होलसेल चालू. अच्छा. 3500-4000. त्यानंतर 3 फुटाचे पण आहेत आपल्याकडे, 4 फुटाचे पण आहेत. त्यांचे पण होलसेल रेट वेगवेगळे. अच्छा. 4 फुटाचा साधारणतः 10,000च्या पुढूनच जातो होलसेल. होलसेल 10-11च्या रेंज मध्ये. आणि 3 फुटाचा जातो 7-7,500 रुपयेपर्यंत होलसेल रेट जातो. अच्छा. आणि हे इकडचे हे जातात. आता ही साईज बघा, ही 2 फुटाची साईज आहे. तर ही विदाऊट ड्रेपरी असल्यामुळं ही साधारणतः एक 2800-2900 पर्यंत जाते. आणि ड्रेपरी केली की त्यात अजून 3-3.5 पर्यंत ड्रेपरी वाली जाते. 3-3.5 पर्यंत जातो का हा गणपती? अच्छा. आणि हा वाला तो 2.25 फूट आहे. ह्याचे रेट जास्त असतात. ह्याचे रेट जास्त जातात. हा. हे मंडळाचेच गणपती? मंडळाचे. घरगुती पण नेतात, पण क्वचित माणसं अशी की घरामध्ये एवढा मोठा गणपती नेतात. बरोबर आहे. बाकी मग तसं बघायला गेलं तर मंडळच. आणि याचे काय रेट आहे? याचा 2.25 फुटाचा साधारणतः होलसेलला जातो एक 7-7,500 पर्यंत जातो. 7-7,500 पर्यंत जातो ना? आणि मी पाहिलं तिकडे मागे पण तुमच्या फॅक्टरीमध्ये की याच्यापेक्षा खूप मोठे मोठे गणपती. हो, आता होलसेलने देतो आपण. कसं आहे, काही ठिकाणावर मोठे लागतात, काही ठिकाणी छोटे लागतात. त्यानुसार जे जसे एरिया वाईज रिक्वायरमेंट असेल तशी साईज तयार करून ठेवलेली असते. बरोबर आहे. आता पुण्यामध्ये फार तर 5 फूट 5 फुटाच्या वर जास्ती कोण मंडळ घेत नाही.
म्हणजे विसर्जनाचा पण प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम येतो, म्हणजे बरोबर. मुलं नसतात उचलायला विचारायला जड असतात, त्यामुळं हो 4, 4.5, 5 ही बरोबर. रेंज चालू आहे. बरोबर आहे. आणि इकडचं हे किती पर्यंत जाईल हे? हे ड्रेपरीवाला आहे हा. हम्म. त्याला म्हणजे विदाउट ड्रेपरी हा जातो तरी 3.5-4 हजारापर्यंत, आणि ड्रेपरी केली की त्यात अजून 1,000 रुपये ऍड होतात पूर्ण ड्रेपरी केली. किती सुंदर मूर्ती आहे ना, खूप छान मूर्ती आहे. पूर्ण असं म्हणजे पाहूनच मन हे झालंय ना. बघा तुम्हाला ओपन करून दाखवू. हो दाखवा ना, मूर्ती किती सुंदर आहे, म्हणजे असं मनच प्रसन्न झालं एकदम पाहूनच. खूप सुंदर मूर्ती. ह्याची किती म्हणले दादा तुम्ही? ही होलसेलला जाते तरी 4-4.5 हजारापर्यंत. 4-4.5 हजार पर्यंत ना. हा. उंदीर पण आहे ते. इथे सेम तशीच मूर्ती आहे, ती पण त्याच रेंज मध्ये येईल. त्याच रेंज. हे गणपती सेम आहे, फक्त आपण कॉम्बिनेशन वेगळं केलं. ह्याला फेटा केलाय, त्याला पगडी केलेली, हा पगडी बरोबर. आणि बॉडीची जी शेड आहे हा. ती आपली नॉर्मल केली, ती कृष्ण अवतारात केली. अच्छा. ही होलसेलला जाते तरी 4-4.5 हजारापर्यंत. 4-4.5 हजार पर्यंत होलसेलला ना. बारीक नाहीच मूर्त्या ना एवढ्या. नाही, 18 इंच स्टार्ट. आठ. तिथून पुढे मग जेवढी ऑर्डर येईल तेवढी साईज वाढवतो. हा हे तर रेग्युलर लागतातच हे साईज, हा. पण काही मंडळांची कुठं 8-9 फूट, कुठं 10 फूट ती ऑर्डर येईल तर ते पण काम करतो. अच्छा. म्हणजे ऑर्डर घेतली तरच अवेलेबल करून नाही ठेवत. बरोबर आहे. एवढी मोठी मूर्ती आहे. ही 6.5 फूट. हे किती इंच आहे दादा? 6.5 फूट आहे. 7.5 फूट. 6.5. 6.5 फूट. हा. भरपूर मोठी मूर्ती. त्याचे काय रेट आहेत दादा? ही तशी होलसेलला जाते 16 हजारापर्यंत, अच्छा. आणि किरकोळला आपण मंडळांना पाहिजे नसेल तर 25-1 हजार रुपये सांगून 1,000-2,000 ऍडजस्ट करून रिटेलला. रिटेलला. हा, आणि होलसेलला होलसेलला 16 हजारापर्यंत. 16 हजार पर्यंत. म्हणजे कारखान्यात येण्याचा हा एक खूप फायदा होतो. हा, पण होलसेलचा पण एक नियम आहे की हा. एक मूर्ती नाही घ्यायला लागेल. मग होलसेल म्हणजे कमीत कमी बारकी मूर्ती घ्यायची झाली तरी 35-40च्या पुढं, आणि मोठी मूर्त्या घ्यायच्या झाल्या 3 फुटापासून पुढं तर कमीत कमी 10 ते 12. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणजे असं होलसेल एक मूर्ती नाही देत? एक मूर्ती म्हणजे रिटेल झाला. अच्छा. एक मूर्ती कोण विक्रीसाठी नेत नाही. हा, नाही डायरेक्ट मंडळ आलं तर तुम्ही होलसेल डायरेक्ट मंडळ आलं तर होलसेल नाही देत. नाही का? रिटेल मध्येच. होलसेल म्हणजे कमीत कमी एका माणसाने 10 ते 12 मूर्त्या 3 फुटापासून तर 6 फुटापर्यंत घेतली पाहिजे. हा, म्हणजे होलसेल वाले डायरेक्ट येऊन तुमच्याकडून घेऊन. हा, म्हणजे माझ्याकडनं नेऊन समोरच्याला पण 2 पैसे मिळाले पाहिजेत. हा त्यांनी पुढे विकली तर त्याला 2 पैसे भेटणार. बरोबर. त्या हिशोबाने तो होलसेल रेट निघालेला असतो. बरोबर. तुम्ही नेऊन घरी बसवणार असाल तर तुम्हाला होलसेल मध्ये देण्यात उपयोग नाही हा. ना. माझ्याकडे जे 10-10, 20-20 नेणार आहेत त्यांनी त्यांच्याच रेट मध्ये मी एक विकले तर मग त्यांनी नेलेल्यांचा त्यांच्याकडनं कोण घेणार? बरोबर आहे, तेवढा आहे. हा, होलसेलचा रेट आणि रिटेलचा रेट त्यामुळे वेगळा लावला. त्यामुळे वेगळा आहे, कारण रिटेल वाले पण आहेत मार्केटमध्ये. रिटेल वाले पण आहेत, आम्ही पण देतो रिटेलनी, पण त्यांना रिटेलचे रेट वेगळे. कारण होलसेल वाल्यांना जर 16ला देत असेल, रिटेल वाल्याला पण 16ला देत असेल, तर होलसेल वाल्यांनी नेऊन विकायचं केवढ्याला? मी त्यांच्या रेट मध्ये इथं विकल्यानंतर ना त्यांना 2 पैसे नसेल भेटत तर काय फायदा नाही होणार. ते धागा नेऊन त्यांचा काय फायदा नाही. बरोबर. आता एक हे इकडचं दाखवता का? ही त्यातलीच हीच रेंज मधली. कोणत्या? एक शेवटची लाईन होती. हा, 4-4.5 हजारचीच रेंज मधली ना. आणि ही 4 फूट आहे साईजला. ही साधारण होलसेलला जाते तरी 12-1 हजारापर्यंत जाते. अच्छा, 12 पर्यंत जाते ना. डिझाईन भरपूर आहे तुमच्याकडे, कारखाना असल्यामुळे व्हरायटी ठेवाच लागते. ठेवायलाच लागतं. मंडळ असेल तर व्हरायटी नसली तरी चालती, 2-4 व्हरायटी चॉईस होते. पण होलसेलनी तुम्हाला माझ्याकडनं प्रत्येकी एक नेलं ना तर तुम्हाला पण पुढे व्हरायटी दाखवायला भेटते. बरोबर आहे. जास्ती व्हरायटी दिसली तर त्यातनं एक चॉईस होतो. हा, बरोबर आहे. आणि होलसेलला चॉईस नसतो. होलसेल कसं असतो, यातले 4 त्यातले 2 ते असे करून नेतात 20-20, 10-10 गणपती, आणि त्यातनं पुढची मंडळ एक चॉईस करत असतो. बरोबर. त्यामुळे व्हरायटी ठेवाच लागतं. याचे काही रेट असणार आहे?
त्याची आता कसं आहे साईज थोडीफार कमी जास्त आहे फक्त रेंज मध्ये, पण कामानुसार रेंज चालू आहे. आता ही नवीन केलेली दगडूशेठची मूर्ती, कोणती ही का? ही मंडळामध्ये आहे ना, ओरिजिनल मंडळ हा हा आपलं दगडूशेठचं मंदिरामध्ये कशी मूर्ती आहे हा तशी सेम केलेली. दगडूशेठ हलवाई ना? हा ह्याची काय रेट असणार आहे? ह्याची होलसेलला जाते साधारण 13-13.5 पर्यंत, हा आणि ह्या जातात 12-12.5. अच्छा पुण्यातला मानाचा गणपती ना पहिला हा कसबा गणपती, कसबा गणपती ना? त्यांची म्हणजे मंडळाची बारीक असती, हा आपण त्याची सेम कॉपी केलेली. हा ही 4 फुटामध्ये. ही 4 फुटामध्ये आहे का? हा ही तरी किती पर्यंत जाते? ही होलसेलला जाते 12-12.5 पर्यंत जाते. अच्छा 12-12.5 पर्यंत. ही वाली 3-3.5 फुटी. एकदम अशी खूप छान डिझाईन वाटते ना, युनिक एकदम. हिला केसरीवाडा, पुण्यातला केसरीवाडा ना, तिथं अशी सेम मूर्ती बनवली. पुण्यातला जिलब्या मारुती, जिलब्या मारुती ना? जिलब्या मारुती मंडळ आहे ना, हा 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 शुक्रवार पेठेतलं ना? मंडईच्या आतमध्ये गेलो नाही का, हा 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 मंडईच्या आतमध्ये गेले. तुळशीबागेच्या बॅक साईडला. हा ह्याची काय रेट असणार आहे? ही होलसेलला जाते तरी 15-16 पर्यंत जाते. 15-16 पर्यंत ना? होलसेल असल्यामुळे व्हरायटी भरपूर आहे. त्यातले जे आपले फेमस गणपती आहेत ना, हा हा ते पुण्यामध्ये जास्ती चालतात. आता जिलब्या मारुती, दगडूशेठ, बाबूगेनू, कसबा गणपती, केसरीवाडा, तुळशीबाग, हे आपल्या इथं रेग्युलर कस्टमर आहेत. त्याचे कस्टमर तुम्हाला मंडळाचे भरपूर असतील. त्यांच्यामुळे ते व्हरायटी जास्ती ठेवायला. हो तर हे बाकीचे जे व्हरायटी आहेत, हे कसं आहे, हे काल्पनिक बनवलेलं आहे आपण, नाही का, हा आपल्या मर्जीने जसं पोल भेटेल तसं. हे फिक्स मंडळाचे गणपती. बरोबर. आता हा गुरुजी झाली, मी बघा, हे कोणतं? गुरुजी झाली. गुरुजी गुरुजी झाली मानाचा 4था गणपती. मानाचा 3रा गणपती आहे का? हा हा पुण्यातला मानाचाच आहे का? मानाचा नाही, फेमस मंडळ आहे पुण्यामधलं. अच्छा त्यांची मोठी आहे मंडळाची, हा हा त्यांची 5.5 फुटाची मूर्ती, पण त्यातली छोटी केली. हा आणि ही किती पर्यंत जाईल तरी? ही जाते 8.5-9 पर्यंत होलसेलनी जाते. होलसेलने 8.5-9 पर्यंत ना? कधी काम डबल टेबल आहे ना, हा मूर्ती दिसायला लहान दिसते पण काम जास्ती असल्यामुळे मेहनत भरपूर आहे. मी बघितलं ना आतमध्ये त्यांची मेहनत किती चालू आहे. कलरिंगला बघा ना, शेड कशी त्यांनी मॅच केले एकदम पूर्ण मॅच करावं लागतात ना कलर. आणि हे सगळे बुकिंग असतील तुमचे गणपती ना? बुकिंग म्हणजे आता बुकिंग तर चालूच आहे, जेवढे अवेलेबल आहेत तेवढे बुकिंग. आता जे ते कस्टमर आवडलं ते बुकिंग होते. बाकी मग होलसेलचे आले की मग ते एकदा सांगतात, आपण गाडी भरून पाठवून देतो. बरोबर. सुरुवातीपासून आहे ती 1800 रुपयापासून सुरुवात आहे होलसेलची. होलसेलच्या 1800 पासून 1800 ते 19,000 पर्यंत आहे होलसेल. अच्छा म्हणजे सगळ्यात मोठी साईज. सगळ्यात मोठी साईज. त्याच्यामध्ये आहेत कमी जास्त अजून. सगळ्यात लास्टची साईज ते 18 ते 19,000 आणि सुरुवातीपासून 1800 रुपये चालू. अच्छा आणि किती इंचापासून? 18 इंचापासून. 18 इंचापासून 1800 ना? हा अच्छा 18 इंचापासून चालू होती ती 1800, कुठली 2000, कुठली 2200, आणि त्यातली जी कुठली 2200 वाली तिला ड्रेपरी केली असेल तर ती मग अजून 2500 अशी मूर्ती तीच राहते, फक्त काम एक्स्ट्रा होतं त्यामुळे त्याच्यामुळे रेट वाढतात. बरोबर आहे. शॉपचं नाव काय आहे? शॉपचं नाव आहे शिवमार्ट्स. शिवमार्ट्स. आणि त्याचा फायदा काय झाला लोकांना? कुठे नॉलेज पर्सनली सांगा. कारण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, आम्हाला सुद्धा आता कळालं जस्ट, नाही का, तुम्ही सांगितल्यामुळे. केशव कुंभार, केशवनगर कुंभारवाडा इथनं बोलतोय. तुम्हाला पीओपी आणि शाडू ह्यातला फरक माहिती असेल तर पीओपीचा गणपती विरघळतो, शाडू मातीचा गणपती विरघळत नाही. हे आमच्याकडे रिपोर्ट सहित आहे. हे ज्या पुस्तकामध्ये आम्ही टाकलेले ह्यात रिपोर्ट्स पण आहेत. जेणेकरून शाडू मातीचा गणपती विरघळतो
असं लोकांचा गैरसमज आहे, पण पीओपीचा गणपती विरघळतो, शाडू मातीचा गणपती विरघळत नाही. बरोबर आहे. ते त्याच्यासाठी तुम्ही पुस्तक वगैरे पण छापलेले आहेत ना? पुस्तक वगैरे पण छापलेलं आहे की जेणेकरून काही लोकांना माहिती नाहीये आणि काही लोक अफवा पसरवतात की परवानपूरक मूर्ती शाडू मातीची. तर शाडू माती परवानपूरक नाहीये, पीओपी परवानपूरक आहे. बरोबर आहे. शाडू माती परवानपूरक नाही. लोकांपर्यंत आणि तसं बघितलं शाडू माती विरघळती आणि पीओपी विरघळत नाही. त्यात कित्येक वर्ष आले की गणेश मूर्ती बसवतात, विसर्जन होतात, तर पीओपीच्या मूर्ती गेले कुठं? बरोबर. विसर्जन होत नाही म्हणतात, तर गेले कुठं? आज किमान पुणे सिटीमध्ये 6 ते 7 लाख मूर्ती विसर्जन होती. ती किमान एक 15 दिवसांनी, महिन्याभराने त्यातली 10% तरी दिसली पाहिजे. बरोबर आहे. मग मूर्ती जाते कुठं? आणि शाडू मातीची मूर्ती फक्त विरघळून चिक्कल होऊन खाली बसती. तशी पीओपीची मूर्ती चिक्कल होत नाही, ती वाहून जाते. अच्छा. हे पुस्तकामध्ये पूर्ण लिहिलेले आहे ना? पूर्ण सगळे लॅब टेस्ट वगैरे आहे ना? प्रदूषण करत नाही, शाडू माती जास्ती प्रदूषण करते. शाडू माती दिवसेंदिवस तुम्हाला तशीच दिसणार, फक्त तिचा गाळ झालेला असेल, ती कुठं गेलेली नसेल किंवा विरघळत नाही. बरोबर. तसं पीओपी पूर्णपणे विरघळत. अच्छा. फक्त त्याला वेळ लागतो. म्हणजे असं नाही की तुम्ही आज विसर्जन केलं आणि लगेच उद्या म्हणसान की मूर्ती अजून दिसतीची. ती दिसते, पण ती थोडी कालांतराने ती पूर्ण विरघळून जाते. तशी शाडू माती विरघळतच नाही. बरोबर. आणि काही जणांचा गैरसमज असा आहे की पीओपी वाल्यांनी जी केस लावलेली आहे, शाडू मातीवाल्यांनी जी केस लावलेली आहे, आम्ही पीओपीची केस जिंकलो, म्हणजे असं नाही जिंकलो की काहीतरी, आम्ही पूर्ण पुराव्यानिशी जिंकलो. सगळे लॅब रिपोर्ट्स सगळे दाखवून कोर्टाने आम्हाला परमिशन दिली की पीओपीची मूर्ती बनवा, बसवा, विसर्जन पण करा. बनवणं शक्यच नाही ना? शक्य नाही अशातला भाग नाहीये. आम्ही बनवणं शक्य आहे, पण तुम्ही घेणं शक्य नाही. एवढी महाग जाईल ना ती? एवढी महाग जाईल. आज ही 4 फुटाची मूर्ती किमान 16-17 हजार रुपये पीओपीची जाती. तर ही जे 2 ते 2.5 लाख रुपये मातीला दिले तरी आम्ही तुम्हाला देणार नाही. बापरे. एवढा रेट मध्ये फरक आहे. म्हणजे रेट मध्ये खूपच फरक पडेल. दादा तुमचा नंबर सांगा ना आणि ऍड्रेस पण. नंबर आहे 9604848625 आणि ॲड्रेस आहे केशवनगर कुंभारवाडा. तुमचं नाव काय दादा? माझं नाव प्रथमेश आहे, प्रथमेश आरोटे. प्रथमेश आरोटे. आरोटे. तुमचं म्हणजे किती वर्षापासून आहे तुम्ही ह्या बिझनेस मध्ये? गणपतीच्या बिझनेस मध्ये आम्ही गेले 6-7 वर्षांपासून आहोत. अच्छा. येस. मग तुमचं होलसेल आहे का? हो, होलसेल रिटेल आपण दोन्ही करतो. आणि आपल्याकडे मूर्त्यांचं जे काम आहे ते वर्षभर चालू असतं. होलसेलसाठी आपल्याकडे मे पासून बुकिंग चालू होते आणि रिटेल जे आहे ते जुने कस्टमर आपले जेव्हा येतील तेव्हा बुकिंग चालू होतं. अच्छा. येस. मग तुम्ही आम्हाला होलसेलचे रेट सांगतात का? कारण आम्ही होलसेलला आपल्याकडे आता दोन्ही पण आहे, पीओपी पण आहे, शाडू माती पण आहे. आणि आपल्याकडे 9 इंचापासून ते 8.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल असतात. शाडू मातीमध्ये तसं बघशाल तर 9 इंचापासून ते 1.5 फूट 2 फुटापर्यंत मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि शाडू मातीचा एक साधारण आपण स्टार्टिंग प्राइस धरली तर 700 रुपयापासून आपल्याकडे होलसेलला चालू होतं. रिटेलला त्याच्यापेक्षा थोडंसं प्राइस वाढतं. होलसेलला तुम्ही असं एक देता का? नाही, होलसेलला आपल्याकडे मिनिमम कमीत कमी 10 बुकिंग असते. अच्छा. 10 तरी घ्यावे लागतात? 10 तरी घ्यावे लागतात. अशा 1-2 देतच नाही ना? 1-2 नाही. अच्छा. 1-2 मध्ये तुम्हाला रिटेल भावात भेटून जाते. अच्छा. येस. मंडळाचे पण असतात का तुमच्याकडे? हो, आपल्याकडे मंडळाच्या पण मूर्त्या अवेलेबल आहेत 4 फुटापासून ते 8.5 फुटापर्यंत. आणि पुढच्या वर्षी आपला प्रयोग राहील की 10 फुटापर्यंत 12 फुटापर्यंत पुण्यामध्ये मूर्त्या बनवायचा प्रयोग आहे पुढच्या वर्षी. अच्छा. आणि आता आपली स्टार्ट रेंज तुम्ही बघितलं तर होलसेलसाठी आपल्याकडे 700 रुपये पासून 9 इंचाच्या मूर्त्या चालू आहेत. तसं 1 फुटावर गेले तर तुम्हाला 1200, 1.5 फुटावर गेले तर 1800, 1900 या रेंजमध्ये मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल असतात. त्यात तुम्हाला आपल्याकडे कस्टमायझेशन करून पाहिजे, ड्रेपरी पाहिजे, ज्वेलरी पाहिजे, ज्या प्रकारचं तुम्ही ड्रेपरी ज्वेलरी सांगशाल त्या प्रकारे आपण करून देतो. पण फक्त ड्रेपरी ज्वेलरीच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपण 1 ते 1.5 महिना गणपती बसायच्या आधी स्टॉप करतो. अच्छा. येस. आणि
घरगुती पण आहेत ना तुमच्याकडे? येस येस, घरगुती पण आपल्याला तुम्हाला जसं कस्टमायझेशन पाहिजे, जर काय तुम्हाला तुमच्या चॉईसचा तुम्ही एखादा फोटोमध्ये गणपती बघितला ती सेम मूर्ती तुम्हाला बनवून पाहिजे असेल ते तर पण. आपल्याकडे मॉडेल पण बनवून भेटतात. पण त्यासाठी तुम्हाला कमीत कमी फेब्रुवारी टू मार्चमध्ये कॉन्टॅक्ट करावी लागेल, कारण ती मूर्ती घडवण्यात टाइम जाते. हो. हो, तुम्ही जशी फोटो आणसाल तशी मूर्ती आपल्याकडे घडवून पण भेटते. अच्छा शाडू मातीमध्ये पण भेटेल, POP मध्ये पण भेटेल. अच्छा. हां, आता तुम्ही बघू शकता मंडळाची आपल्याकडे 7.5 फुटाची मूर्ती आहे. तिची एक साधारण आता आपण मंडळाला रेंज लावतो 31,000च्या आसपास तिची रेंज जाते. हा. ठीक आहे. तसंच आपण घरगुतीमध्ये बघितलं तर 2 फुटापासून आपल्याकडे त्या म्हणजे जी रेग्युलर साईज आपल्या घरगुतीसाठी त्यात आपण पूर्ण ड्रेपरी ज्वेलरी पूर्णपणे केलेली आहे. या मूर्त्यांची रेंज एक 5,500 ते 6,000पर्यंत जाते. 2 अच्छा. फूट 1.5 फुटामध्ये 1.5 फुटामध्ये पण आपल्याकडे ड्रेपरी ज्वेलरी आहे POP मध्ये. त्याची रेंज एक साधारण 4,500-5,000 हजारापर्यंत जाते. अच्छा. आणि शाडू मातीमध्ये बघशाल तर शाडू मातीमध्ये थोडीशी रेंज वाढते, कारण की मातीच्या मूर्त्या घडवण्यात अवघड असतात हा. ज्या POPच्या असतात. POPच्या दिवसाला 40 मूर्त्या घडतात तर मातीच्या 10च घडतात. बरोबर. आणि मातीला फिनिशिंग पण काढणं थोडंसं डिफिकल्ट असतं, त्यामुळे मातीची प्राईस हाय असते. बरोबर. आणि ॲज कम्पेअर टू अदर इयर्स बघितलं तर 2025चे जे रेट आहेत हा. ते जे आपली सरकारने POP बंदी आणली होती त्या कारणामुळे सगळ्याच मूर्त्यांचे रेट यावर्षी 30 ते 40% वाढलेले आहेत. म्हणजे मूर्त्यांच्या रेटमध्ये तुम्हाला 40% वाढ बघायला भेटते साधारण आता इथून मागं कम्पेअर केलं तर. अच्छा. येस त्याच्यामुळे रेट वाढले ना? येस. काय बंदीच्या पिरियडमध्ये संपूर्ण कारखाने बंद होते, हा. कुठे मूर्त्या घडवण्यात पॉसिबल नव्हतं, कारण की पूर्णपणे बॅन होता. बरोबर. आणि बॅन आपला 9 जूनला उठलाय. 9 जून 2025ला बॅन निघालाय. अच्छा. तर त्याच्यानंतर मूर्त्या ज्या घडतायत त्या आता स्टॉक कमी आहे. हो. म्हणजे यावर्षी खूपच स्टॉक कमी आहे. हा. अक्षरशः म्हणजे जी मूर्ती भेटेल ती मूर्ती भेटेल असं आहे यावर्षी. बरोबर. आणि जेवढा माल निघतोय तेवढा पावसामुळे सुकत नाहीये, जो सुकतोय तो लवकर पेंटिंग होत नाही, त्यामुळे थोडंसं रेटमध्ये यावेळेस डिफरन्स आहे. हा. येस. बरोबर. तर मग आपलं मार्च पासून दरवर्षी चालू होतं, फक्त यावर्षी थोडं लेट झालं बंदीमुळे जून पासून स्टार्ट झालं. जून पासून स्टार्ट झालं यावेळेस. अच्छा. तर पाहू शकता आपण शाडू मातीमध्ये बनवलेल्या मूर्त्या आहेत. शाडू मातीमध्ये यावर्षी आपण थोडेसे अँटिक पीस बनवायचा ट्राय केलेला आहे, जसं की चंद्रावरची, परत हा महादेवा पॅटर्न मध्ये आपण केलेला आहे. शाडू मातीमध्ये थोडासा वेगळा आकार देणं थोडं अवघड असतं, पण तरी आपण ट्राय केला बनवायचा. त्यांची साधारण प्राइस आपण बघितली तर होलसेलला 1 फुटाची आपल्याकडे 900-950 पासून चालू होती. आणि जशी जशी साईज वाढेल तशी तशी प्राइस वाढत जातात. बरोबर. ठीक आहे. आणि घरगुतीला आपल्याकडे ही मूर्ती 1500 ते 1800 मध्ये अवेलेबल आहे. वेगवेगळे जशी मूर्ती तशी पॅटर्न्स वेगळे, त्याचे रेट वेगळे. बरोबर. आपला जो कारखाना आहे तो पुण्यामध्ये केशवनगर कुंभारवाडा पुणे या ठिकाणी आहे, महादेव मंदिराच्या बाजूला लंबोदर आर्ट्स. अच्छा. कितीला आहे? ही 9 इंचाची आहे. ही आपल्याला होलसेलला घ्यायला गेलं तर 500ला जाते आणि रिटेलला घ्यायला गेलं तर ही 900 रुपयापर्यंत जाते. अच्छा. येस. आपण बघू शकतो POP मध्ये केलेल्या मूर्त्या आहेत. ड्रेपरी ज्वेलरी दोन्ही पण मूर्त्यांना रेडी आहे. POP मध्ये बरेच पॅटर्न आहेत आपल्याकडे, जे विशाल शिंदे सर जे आहेत मुंबईचे, त्यांचे बरेच पॅटर्न जे आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस त्याच्यामुळे तुम्हाला आता आपण दिवस कमी झालेत म्हणून आपण ड्रेपरी ऑलरेडी करून ठेवली, पण जर लवकर आलं त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार कपड्याची कस्टमाइज ड्रेपरी भेटून जाईल. आणि त्यात आता आपल्याकडे यावर्षी म्हणजे जे नवीन पॅटर्न्स आहेत तुम्हाला दाखवू शकतो मी. हे जे आपल्याकडे आता नवीन पॅटर्न आला यावर्षी, जो की याला आगोरी म्हणतात, जे की महाकुंभामुळे ही मूर्ती खूप जास्त आता यावर्षी ट्रेंडिंगला. हे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. एकदंत आपला कला अधिपती, हे एकदंत ना? हा एकदंत पॅटर्न, त्याच्यामध्ये कला अधिपती पण म्हणतात त्याला. हे पॅटर्न आपल्याकडे सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे. 1 फूट 1.5 फूट 2 फूट सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे. अच्छा. येस. व्हरायटी भरपूर आहे तुमच्याकडे. व्हरायटीज आपल्याकडे 136 प्लस व्हरायटीज आहेत POP मध्ये, आणि शाडू मातीमध्ये 56 प्लस व्हरायटीज आहेत. अच्छा. येस. म्हणजे दोन्ही पण आहे तुमच्याकडे? दोन्ही पण व्हरायटीज आहेत. शाडू आणि याचं पण आहे POP. पुढच्या वर्षी आपल्याला इको फ्रेंडली मध्ये अजून पेपर लगदा पण बघायला भेटेल आपल्याच इथे. अच्छा. हा. आपल्याकडे यावर्षी आता गेले 2 ते 3 वर्षापासून हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग पॅटर्न आहे. त्याला गजमुख म्हणतात, गजमुख पॅटर्न म्हणतात. गजमुख. याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज येतात, बऱ्याच प्रकारचे कलर्स येतात. बघू शकता आपल्याकडे 3 ते 4 कलर अवेलेबल आहे. पिंक, व्हायलेट आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे. आणि या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे शाडू मातीत पण अवेलेबल आहे आणि POP मध्ये पण आहे. आणि याच्यामध्ये 1 फूट 1.5 फूट 2 फूट 2.5 फूट सगळ्या साईज भेटून जातात. अच्छा. भरपूर युनिक डिझाईन आहे ना? येस. खूप छान डिझाईन आहे. हे यांचं कार्ड आहे. नंबर आहे 8286825200.